विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात राष्ट्रवादीची बैठक पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीला सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। यावेळी विविध नावांवर बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव संध्याकाळी जाहीर होणार असून उद्या अर्ज भरण्यात येईल अशी माहिती तटकरेंनी बैठकीनंतर दिली। एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक होते अशी ही माहिती तटकरेंकडून देण्यात आली आहे। इच्छुकांचे अर्ज आले होते, निवेदन त्या ठिकाणी आले होते। पक्षाच्या कोर कमिटीने या सगळ्याचा सारासार विचार त्या ठिकाणी केला आणि त्या संदर्भामध्ये आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। पण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। मला स्वतःलाही अलिबागला दिशा कमिटीच्या बैठकीला जाऊन परत मुंबईला त्या ठिकाणी यायचं आहे। पण या संदर्भातला पक्षाचा जो निर्णय आहे त्याची अधिकृत घोषणा संध्याकाळी निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। परंतु संघटनेमध्ये काम अशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू।